विद्यार्थी मित्रांनो, मी अरुण पाटील माझ्या मराठी गुरु 1981 या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये शब्दांच्या जाती भाग 1 सव्यय बद्दल आपण माहिती घेतली होती आणि मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला याचा पुढचा जो भाग आहे तो अव्ययचा आहे। तो आज या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण त्याची माहिती घेणार आहोत। मग अव्यय म्हणजे काय, अव्यय कोणते आहेत आणि ते कसे ओळखायचे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आहे। अव्यय ज्या शब्दांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही, ते शब्द आहे तसेच वापरावे लागतात, या शब्दांना म्हणतात अव्यय। अव्ययाला अविकारी शब्द अशा नावाने ओळखलं जातं। मग विद्यार्थी मित्रांनो, मग हे अव्यय कोणते आहेत? तर पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। मग विद्यार्थी मित्रांनो, हे अव्यय आता ओळखायचे कसे? मग त्याची व्याख्या डेफिनेशन आधी आपण समजावून घेऊया। मग काय डेफिनेशन आहे? तर चला पाहू, शब्दयोगी अव्ययाची आपण डेफिनेशन पाहूया। माफ करा, क्रियाविशेषण अव्ययाची आपण डेफिनेशन पाहूया। वाक्यामध्ये क्रिया असते आणि त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा एखादा शब्द असतो। मी पुन्हा एकदा सांगतोय, वाक्यातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा, त्याची विशेषता सांगणारा, त्याची क्वालिटी सांगणारा जो शब्द आहे तो असतो क्रियाविशेषण अव्यय। जसे उदाहरण पहा इथे, सुगरण पक्षी घरटे मजबूत बांधतो। तर या वाक्यामध्ये बांधतो हे क्रियापद आहे। बांधणे काहीतरी क्रिया दर्शवत आहे, बांधण्याची क्रिया आहे। मग ते कसा बांधत आहे? मजबूत बांधत आहे। मग त्या बांधण्याची काहीतरी विशेषता आपण सांगितली, मजबूत, त्यामुळे मजबूत हे झालं क्रियाविशेषण अव्यय। दुसरं उदाहरण पहा इथे, घोडा वेगाने धावतोय। इथे धावण्याची क्रिया आहे, पण कसा धावतोय? वेगाने धावतोय। म्हणजे वेगाने हे धावण्याची तुम्हाला काहीतरी विशेषता सांगत आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये वेगाने हे झालं क्रियाविशेषण अव्यय। बघा किती सोपं आहे। पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो, क्रियेची विशेषता सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय। दुसरा आहे बघा शब्दयोगी अव्यय। हे तो फार सोपं आहे ओळखण्यासाठी। आपण मागच्या व्हिडिओमध्ये नाम आणि सर्वनाम म्हणजे काय शिकलो। मग या नाम आणि सर्वनाम यांना जोडून जो शब्द येतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय। पुन्हा एकदा सांगतो बघा, नाम आणि सर्वनाम यांना जोडून तो शब्द येतो। जसं फॉर एक्झाम्पल हे उदाहरण पहा, या उदाहरणामध्ये शाळेसमोर मैदान आहे। शाळा हे नाम आहे, शाळेला जोडून समोर शब्द आला म्हणजे शाळेसमोर झालं। मग या शब्दातला समोर हे जे आहे ते आहे शब्दयोगी अव्यय। दुसरं उदाहरण पहा, पक्षी झाडावर घरटे बांधतो। आता झाड हे नाम आहे, झाडाला जोडून वर हा शब्द आलाय वाक्यामध्ये पहा तुम्ही, त्यामुळे वर हे झालं शब्दयोगी अव्यय। तिसरं उदाहरण पहा, माझ्याजवळ कमी पैसे आहेत। पुन्हा एकदा वाक्य वाचतोय, माझ्याजवळ कमी पैसे आहेत। आता माझ्या हे नाम नाहीये, हे सर्वनाम आहे। मग माझ्या या शब्दाला काय जोडून आलंय? जवळ, त्यामुळे जवळ हा जो शब्द आहे तो झाला शब्दयोगी अव्यय। तर विद्यार्थी मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि समजली असेल। आता तिसरा अव्यय आहे, इकडे जाणून घ्या, तो आहे उभयान्वयी अव्यय। आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर दोन शब्द
आणि 2 वाक्य, बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, 2 शब्द आणि 2 वाक्य यांना जोडण्याचं काम करतो. जसं फॉर एक्झाम्पल उदाहरणामध्ये बघा, पहिल्या उदाहरणामध्ये मी लिहिलंय राम आणि लक्ष्मण. या वाक्यामध्ये 2 शब्द आहेत, एक आहे राम, दुसरा शब्द आहे लक्ष्मण, यांना जोडतोय आणि हा शब्द, त्यामुळे आणि हे झालं उभयान्वयी अव्यय. दुसरं एक्झाम्पल बघा, अयोध्या व द्वारका. अयोध्या द्वारका या 2 शब्दाला जोडतोय व हा शब्द, म्हणून व हा झाला इथे उभयान्वयी अव्यय. तिसरं वाक्य बघा, परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणून मला खूप आनंद झाला. आता इथे 2 वाक्य आहेत. एक पहिलं वाक्य आहे परीक्षेत मला चांगले गुण मिळाले, दुसरं वाक्य आहे मला खूप आनंद झाला. या 2 वाक्यांना कोणी जोडलं म्हणून या शब्दाने, म्हणून हा इथे उभयान्वयी अव्यय होतो. इन शॉर्ट, थोडक्यात तुम्हाला सांगतो, उभयान्वयी अव्यय 2 शब्दांना 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतो. विद्यार्थी मित्र, आता शेवटचा अव्यय आहे, हा खूप सोपाही आहे ओळखण्यासाठी. आता कसा काय बघा, मानवाच्या खूप साऱ्या भावना असतात. चांगल्या गोष्टी घडल्या की मानव आनंदी होतो, काय वाईट घटना घडल्या की त्याला दुःख होतं, कधी एक विचित्र काही वस्तू पाहिली किंवा एक वेगळं काहीतरी पाहिलं की तो सरप्राईज होतो, आश्चर्यचकित होतो, कधी कधी रागावतो सुद्धा. मग मानवाच्या भावना आहेत आनंद, दुःख, क्रोध, राग, द्वेष, आश्चर्य. मानवाच्या या भावना दर्शवण्यासाठी काही शब्द आहेत. जसं कोणी चांगलं काम केलं, वा छान हा, इथे चांगलं काम घ्या वा शब्द वापरतो. किंवा एखादं समजा कुठे आपण जातोय, रस्त्याने जातोय आणि आपल्या पायाला दगड लागला, ठेच लागली, आपण त्यावेळी वेदना होतात, दुखतं आपल्याला, त्यावेळी पण आई ग असा शब्द वापरतो. हा आई ग म्हणजेच आहे उभयान्वयी, केवल प्रयोगी अव्यय. मग केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या काय आपण करूया. आनंद, दुःख, क्रोध, मानवाच्या सर्व भावना आहेत, या भावना दर्शवणारा शब्द म्हणजे झालं केवल प्रयोगी अव्यय. काय उदाहरणे आपण पाहूया. वा सुंदर चित्र आहे. आता यामध्ये वा याच्या नंतर एक्सक्लेमेटरी साइन असणार, बघा ओळखण्यासाठी एक छोटी टिप्स तुम्हाला मी देतोय. केवल प्रयोगी अव्यय कसं ओळखायचं. केवल प्रयोगी अव्ययाचा जो शब्द असतो त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी साइन, उद्गार चिन्ह असतं, हे लक्षात ठेवा. हे ओळखणं फार सोपं होईल ना तुम्हाला. दुसरं, अरे रे पडला बिचारा. या वाक्यामध्ये अरे रे हा केवल प्रयोगी अव्यय आहे. तिसरं वाक्य बघा, बापरे केवढा हा पाऊस. इथे बापरे हे केवल प्रयोगी अव्यय झालं. चुप शेंबडी. हे ऐकलेलं कधी, चुप शेंबडी. MC स्टॅनचा फेमस डायलॉग होता बिग बॉस मधला, आठवलं का. इथे चुप हा जो शब्द आहे तो केवल प्रयोगी अव्यय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती भाग 2 अव्यय या भागामध्ये आपण 4 प्रकारचे अव्यय शिकलो. माझ्या मित्रांनो, ही अव्ययाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही वाटत असेल सजेशन देण्यासाठी तर तुम्ही कमेंट्सही करू शकता. धन्यवाद.